नमस्कार, मी अमीर खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अन्न व औषध प्रशासनाचा मोर्चा वळाला शहरातील ज्यूस सेंटर्सकडे। नामांकित ज्यूस सेंटरवर FDAची पडली धाड। शासकीय कर्करोग रुग्णालयात आता रुग्णांना मिळणार पेट स्कॅन सेवेचा लाभ। निवडणूक आयोगाने लागू केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी गौडा यांनी दिली माहिती। मृद व जलसंधारण कार्यालयाच्या मुख्य अभियंतापदी हरिभाऊ गीतेंनी स्वीकारला पदभार। शहरात प्रथमच मुख्यमंत्री चषक 41व्या राज्यस्तरीय युवा गट बास्केटबॉल अजिंक्य स्पर्धेचे विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे आयोजन। राम मंदिर दान पैशाच्या अपहार प्रकरणातील लोकांना शिक्षा झालीच पाहिजे, लाखो भाविकांच्या आस्थेचा प्रश्न। पालकमंत्री यांची पत्रकार परिषदेमार्फत प्रतिक्रिया। शेवगावच्या शिंगोरीतील युवा कुस्तीपटू हर्षद चेमटेने थायलंडमध्ये एशियाई कुस्ती अजिंक्यपद पटकावीत देशाच्या शिरोपेचा रोवला मानाचा तुरा। मराठवाड्यातील अग्निवीरांची सैन्य दलात निवड, प्रशिक्षणासाठी 2000हून अधिक अग्निवीर प्रशिक्षण केंद्रांकडे रवाना। अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपींकडून शेवगाव पोलिसांनी जप्त केला 4,31,200 रुपये किमतीचा मुद्देमाल। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 3 जुलै 2026। नाशिकमध्ये 1600 ते 2000 मिलीमीटर भयावह पावसाची शक्यता हवामान अंदाजक पंजाबराव डंके यांनी वर्तविली। दुपारनंतर खूप ठिकाणी